ज्ञानदा पाहिजे. ज्ञानदा फक्त माझी आहे, माझी. हे बघ नीलम, ह्या घरात आलीस ना तर ह्या घराला आणि नागेशला तुला सांभाळायचंय बरं का. आणि हो, ह्या घरात कुठल्या वस्तू कुठं कुठं ठेवल्यात तेही बघून घे. आणि किचनमध्ये सुद्धा बघ कुठं काय काय ठेवलंय ते. पोरगी नशीब काढेल बुवा. कुठं लांब द्यायचंय, बहिणीच्या घरात तरी द्यायची. दादा समजायला बरं का तुझ्या पोरीला सगळं. पुढच्याच महिन्यात ना दोघांचा बार उडवून टाकू. हो चालेल ना. कामाला उशीर कशाला अगदी 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 दादा. नागेश, हे काय केलंस? जे काय झालंय ते माझ्या मर्जीने झालंय. परिस्थितीच अशी होती की यांना लग्न करावं लागलं. मी बोलेल तुमच्याशी सर. आपल्या घरात देवघर कुठे आहे? अरे देवघरच नाहीये आपल्या घरात. म्हणजे एकतर आमचं पूर्ण घर नास्तिक आणि त्यातल्या त्यात आई तर जरा जास्तच नास्तिक. त्यामुळे आमच्या घरात देवघरच नाहीये. ताई, हे रूम किती छान आहे ग. हो ना. बरं ऐका, तुम्ही जरा आराम करा, मी जाऊन येतो. ऐका ना, तुम्ही आईंना आपल्या लग्नाविषयी कल्पना दिली नव्हतीत का? कारण त्यांना आपलं लग्न मान्य नाही असं वाटतंय. काय ना, उगाच माझ्यामुळे तुमच्यात वाद नको. नाही ग, असं काही नाही. अगं काय झालं, हे इतकं सगळं पटपट झालं ना की आईला सांगायला वेळच नाही मिळाला. पण आई तशी नाही आहे, ती सांभाळून घेईल आपल्याला आणि तीही यातून लवकरच सावरेल. हा, काळजी करू नकोस. आलंच मी. अक्का, तू काय अपमान करायला बोलवलं का आम्हाला? तुमचं जर आधीच ठरलं होतं तर मला बोलवलं कशाला? सकाळपासून काय फक्त देखाव करत होती काय? माझ्या पोरीच्या मनात नको ती चित्र काढलीस आणि एका सेकंदात तुझ्या पोराने ती पुसून टाकली. हे काय मला पटलेलं नाहीये. अरे दादा ऐक ना, मला तरी कुठं माहिती होतं हे पोरग माझं एवढं शेण खाणार आहे ते. अरे त्याच्या मागं किती लागले मी, लग्न कर लग्न कर, पण तो ऐकतच नव्हता. म्हणून मी तुला डायरेक्ट इकडे बोलवून घेतलं आणि हे असं झालं. पण तू काही काळजी करू नकोस, मी तिला काही इथं जास्त दिवस टिकून देणार नाही. अगर ती राहणारच नाही. तू बघच आता, मी नावची आहे मंदा आणि जो कोणी माझ्या वाटेला जाईल ना त्याचा करीन मी चेंदा मेंदा. बघशीलच तू आता. असं काय करणार आहेस ताई तू? बघच. मुक्ता, तुला घर आवडलं आमचं? आता ते आपले. वरती काय? वरती टेरेस. चल तुला टेरेस वरून गाव कसं दिसतं ते दाखवतो. हे मुक्ता, तुम्हाला काय म्हणशील ग, नागेश दादा की दाजी? नागेश दादा. चालेल. या दादा ते काय रे? अगं
अगं ते मंदिर, तिथं तू, तुझे बाबा, तुझे ज्ञानदाताई कीर्तन करायचे की नाही, है की नाही? आणि ते तिकडे दिसतं का पलीकडं, ते काय सांग बरं? घर. हा, तुमचं घर. तिथं तुम्ही राहायचे की नाही, है ना? तिथं बाबा शिकवायचे मुलांना, हो ना? आता बाबा तिथे नाही येत ना. जरा नीट काढा, सुनबाईचं स्वागत जोरात झालं पाहिजे. होय करायचंच आहे. बघ रे नागेश, तुझा आज बायकोचा पहिला दिवस आहे, मग तिचं स्वागत करायला नको? घरची लक्ष्मी आहे ना ती. बघ ज्ञान, तुला म्हटलं होतं ना, आईला ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ जाईल, पण केलं का नाही की नाही शेवटी? ये ना, बैस ना. हो नाही, खूप छान केलंय बरं का तुम्ही. तसं तर मी तुम्हाला म्हणाले होते ना की मी येते मदत करू लागायला. अगं करशील ग, उद्यापासून तुलाच करायचंय. आजचा दिवस जेव. हा करा आता सुरुवात. ताई, शी, कसली भाजी आहे? हो जागा तुम्ही पोझिशन घ्या दोघं पण. 3, 2, 1 अँड ऍक्शन. कितपर्यंत करायचं आपल्याला? काय बदल बंदोबस्त करायला कुठले ऍक्टिंग होती, जाण मारा डायरेक्ट. ऍक्शन. काय म्हणत होता? तुला ज्ञानदा पाहिजे? ज्ञानदा फक्त माझी आहे, माझी. अरे विषय मारला की संपलं. मुलाला तोंडात गेलं. माझी माहिती आवड नाही. त्यांचा डायलॉग झाल्यावर कोणाचा? यांचा. रेडी? 3, 2, 1 अँड ऍक्शन. बघ रे नागेश बाबा, तुझ्या बायकोचा पहिला दिवस आहे, मग तुझं स्वागत केलं पाहिजे ना. चला कळले, फ्रेम कळले आपल्याला. जय जय